चला नमस्कार, विघ्नार्थ अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय। चॅप्टरचं नाव असं संख्या व संख्याचे प्रकार। मित्रांनो, आता मित्रांनो ही सिरीज चालू आहे कशाची, तर PYQ ची। पण PYQ ची सिरीज चालू आहे याच्यामध्ये तुम्हाला पहिले काय करतो मी त्या विषयाची कन्सेप्ट पहिले क्लिअर करतो आणि मग या प्रकारावरती आलेले प्रश्न आतापर्यंत कसे प्रश्न विचारतात, कसे प्रश्न फ्रेम होतात आणि कसे आपल्याला गुगली प्रश्न टाकतात ते आपण मग प्रश्न बघतोय आणि ते प्रश्न तुम्हाला मी सॉल्व करून देतोय। ही आहे आपली PYQ ची सिरीज। ठीक आहे, आतापर्यंत आपण काय बघितलं, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, मोडमास, हे एवढे आपण प्रकरण बघितलेले आहेत आणि ते सर्व प्रकरण मी अपलोड केलेले आहेत। आज आपण बघतोय संख्या व संख्याचे प्रकार काय असेल। आता याच्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, ह्या सर्व त्रिकोणी संख्या, ह्या सर्व संख्या आपण पुढे स्टेप बाय स्टेप बघूया। आज बघा, वरती तुम्ही हेडिंग द्या संख्या व संख्याचे प्रकार। आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही प्रॉपर नोट्स बनवा, कारण की हा व्हिडिओ व्यवस्थित 1-2 वेळेस बघा, कन्सेप्ट समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही नोट्स बनवा। 2 वेळेस व्हिडिओ बघा व्यवस्थित आणि मग तिसऱ्या वेळेस व्हिडिओ बघता मग तुम्ही नोट्स बनवा, म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल। आणि तुम्हाला याच्या बाहेर मित्रांनो सांगतो मी तुम्हाला, याच्या बाहेर म्हणजे 100% प्रश्न शक्यतो याच्यावरतीच येणार आहे। ह्या सिरीजच्या बाहेर शक्यतो प्रश्न जाणार नाही, याची काळजी घेतोय। फक्त याच्यासाठी तुम्हाला करावं लागेल काय, तर रिव्हिजन आणि रिव्हिजन आणि रिव्हिजन। ठीक आहे, पोलीस भरतीची ही सिरीज आहे, पोलीस भरतीमध्ये याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही। ठीक आहे, आता चला काय आहे संख्या व संख्याचे प्रकार, अशी हेडिंग द्या आणि त्याच्यामध्ये लिहा नैसर्गिक संख्या, त्यालाच म्हणतात नॅचरल नंबर्स। आता ठीक आहे, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, आता याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला न भागाकार, न गुणाकार, न बेरीज, न वजाबाकी काहीच करायची गरज पडत नाही। याच्यामध्ये तुम्हाला काय गरज कशाची पडते, तर हे फॅक्टची। हे फॅक्ट जर तुम्हाला माहीत असेल आणि फॅक्ट जर तुमचे पाठ असतील तर तुम्ही या प्रश्नाला सॉल्व करू शकता, नाहीतर प्रश्न तुम्हाला सॉल्व होत नाही। ठीक आहे, मग आता बघा नैसर्गिक संख्येचे काय फॅक्ट आहेत, त्यांचे वैशिष्ट्य काय आहेत ते बघूया। बघा, नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4 या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात। म्हणजे 1 पासून सुरुवात होते, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 म्हणजे ह्या अनंत आहेत, कुठपर्यंत जातात ते सांगू शकत नाही। पण सुरुवात सर होते 1 पासून सुरुवात होते, त्या संख्यांना म्हणतात नैसर्गिक संख्या। ह्या संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात, म्हणून या संख्यांना मोज संख्या सुद्धा म्हणतात। ठीक आहे, हे याचं दुसरं वैशिष्ट्य झालं। आता तिसरं वैशिष्ट्य काय, आता तुम्हाला जर विचारलं सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, तर सुरुवात कुठे होते सर 1 पासून होते ना, आता सर्वात लहान नैसर्गिक संख्या सर 1च होईल। मग सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असेल मग सर, तर 1 असेल। मग आता दुसरं, आता सर्वात मोठी नैसर्गिक संख्या तुम्हाला विचारली की सर याच्यामध्ये सर्वात 1 पासून सुरुवात होते। ठीक आहे, सर्वात लहान 1 झाली म्हणजे 1 पासून सुरुवात होते। मग सर्वात मोठी कोणती सर, तर सर्वात मोठी सांगू शकत नाही आपण। की समजा तुम्ही जर सांगितलं सर 1000, तर 1000 मध्ये अजून 1 टाकले की त्याच्यापेक्षा मोठी। 1 कोटी सांगितलं, 1 कोटीमध्ये 1 टाकले 1 कोटी 1 म्हणजे सर्वात मोठी संख्या। नैसर्गिक संख्येमध्ये जर प्रश्न तुम्हाला असं कोणी विचारला की सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती, तर ते सर आपण सांगू शकत नाही किंवा सांगता येत नाही। सर्व नैसर्गिक संख्या ह्या धन असतात, हे लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे। सर्व नैसर्गिक संख्या ह्या धन असतात। धन संख्या काय, ऋण संख्या काय, ह्या सर्व पुढे आपण शिकणारच आहोत, पण इथे फक्त कन्सेप्ट समजून घ्या। सर्व नैसर्गिक संख्या ह्या धन असतात, म्हणजे ज्या संख्येच्या समोर अधिकचे चिन्ह असते त्या संख्या धन असतात। समजा सपोज हे बघा 0 असेल, इथं 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, अशा अनंत ह्या सर्व संख्या आहेत मग सर धन। आणि इकडे -1 असतं, -2 असतं, -3 असतं आणि -4 असतं, ह्या अनंत असतात। ह्या संख्या काय आहे सर मग, तर ह्या संख्या आहेत सर ऋण। म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेवा, ज्या संख्येच्या अगोदर धन चिन्ह किंवा वर अधिकचं चिन्ह असतं त्या संख्या काय सर, तर धन। आणि ज्या संख्येच्या अगोदर वजाचं चिन्ह असते त्या संख्या काय सर, तर ऋण। हे डेफिनेशन इथे लक्षात ठेवून घ्या, म्हणजे इथं धन आलं म्हणून धन तुम्हाला कन्सेप्ट समजावी म्हणून ही कन्सेप्ट तुम्हाला सांगितलं। 0 धन बी नाही आणि ऋण बी नाही, 0 ही इक्वल संख्या आहे। ठीक आहे, मग धन संख्या ह्या आणि ऋण संख्या ह्या, 0 ही नैसर्गिक संख्या नाही आहे।
शून्य ही नैसर्गिक संख्या आहे का, तर नाही आहे. सुरुवात कुठून होते, 1 पासून होते ना, इथून सुरुवात होते, इथून म्हणजे धनपासून. ठीक आहे, म्हणजे ह्या सर्व नैसर्गिक संख्या मग काय झाल्या, धन झाल्या. हे सर्व डेफिनेशन, ही कन्सेप्ट, हे तुम्हाला जसंच्या तसं पाठ करणं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही पर्यायच नाही आहे की याच्यामध्ये सर मी हे नाही करत, ते नाही करत. हे सर्व जे मी तुम्हाला पॉईंट सांगितलं आहे, हे सर्व पॉईंट जर तुमचे व्यवस्थित पाठ असतील आणि व्यवस्थित तुम्ही जर लक्षात ठेवले आला, तर याच्यावरती आलेला प्रश्न तुम्हाला टॅकल होतो, नाहीतर प्रश्न सरळ टॅकल होत नाही. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार काही करायची गरज पडत नाही. फक्त हे जे यांचे फॅक्ट आहेत, हे वैशिष्ट्य आहेत, हे वैशिष्ट्य तुम्हाला जसं तसं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे. मग याच्यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. ही कन्सेप्ट जर तुम्हाला समजली असेल तर चला याच्यावरती सर प्रश्न कसे विचारतात आपण ते बघूया. कारण की आपली मेन थीम काय आहे, PYQ सिरीज. PYQ सिरीज आहे, तर PYQ सिरीजवरती प्रश्न कसे विचारतात हा आपल्या मेन मोटिव्ह आहे. आता बघूया आपण की याच्यावरती आपल्याला प्रश्न कसे विचारतात. चल ठीक आहे, चल आता बघा, आता आपल्याला प्रश्न विचारला आहे नागपूर शहर पोलीस भरती 2023 आणि पुणे पोलीस भरती 2018 मध्ये प्रश्न आलेला आहे. म्हणजे 23 मध्ये, आता तुम्हाला मित्रांनो समजलं, हा 18 मध्ये प्लस 23 मध्ये रिपीट झालाय. म्हणजे प्रश्न मित्रांनो रिपीट होतात. प्रश्न फक्त व्यवस्थित करा आणि असे क्वालिटी एक्झाम्पल तुम्हाला कुठं भेटणार नाही. ठीक आहे, आता बघा याच्यावरती प्रश्न कसा, खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या नाही. आता पहिलाच प्रश्न, नैसर्गिक संख्या नाही. आपण नैसर्गिक संख्या शिकलो, पण इथं काय विचारलं, नैसर्गिक संख्या नाही. मग आता सर नैसर्गिक संख्येचे डेफिनेशन काय आहे, पहिलंच वाक्य 1 पासून सुरुवात होते. म्हणजे 1 सर नैसर्गिक संख्या आहे, 100 पण नैसर्गिक संख्या आहे. मग 0 सर आपण शिकलो ना की 0 ही नैसर्गिक संख्या नाही. ठीक आहे, मग डायरेक्ट आता तुम्हाला इथं काय करायची गरज पडली का, इथं तुम्हाला फक्त ते पाठ पाहिजे होतं की आपण एक वाक्य दिलं होतं शेवटी 5 नंबरला एक वाक्य होतं की 0 ही सर नैसर्गिक संख्या नाही. मग उत्तर तुमचं काय असेल डायरेक्ट, आणि तिथं आपल्याला विचारा नैसर्गिक संख्या नाही, खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या, त्या काय उत्तर काय असेल आपलं 0. याच्यासाठी तुम्हाला ना बेरीज करावी लागते, ना भागाकार, ना वजाबाकी, ना गुणाकार. तुम्हाला गणिती क्रिया कोणतीच करायची गरज पडत नाही. फक्त ते फॅक्ट आणि ते वैशिष्ट्य तुमचं पाठ पाहिजे. जर ते वैशिष्ट्य तुमचे पाठ असेल तर तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह होतो, नाहीतर प्रश्न सॉल्व्ह होत नाही. मग तुम्हाला तुक्का मारावं लागतं आणि तुक्का तुमचा बरोबर आला तर आला, चुकला तर चुकला. मग ते तुमच्या देवाच्या भरोशावरती आहे. ठीक आहे, जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा की जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना यांचा फायदा होईल. चला ठीक आहे, नेक्स्ट उदाहरण बघू. चला आता बघा, आता बघूया आपण पूर्ण संख्या. आता नैसर्गिक संख्यावरती एकच एक्झाम्पल आलेला होता. आता आपण बघूया पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या काय आहे, पूर्ण संख्या, आता हेडिंग द्या 2 नंबर, पूर्ण संख्या. पूर्ण संख्याला म्हणतात होल नंबर. आता काय आहे हे संख्या बघा, 0, 1, 2, 3 पासून सुरू होणाऱ्या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. आता आपण नैसर्गिक संख्या बघितली, नैसर्गिक संख्या कुठून सुरुवात होत होती सर, तर नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होत होती. आता पूर्ण संख्या कुठून सुरुवात होते, तर पूर्ण संख्या 0 पासून सुरुवात होते. म्हणजे 0 आहे, 1, 2, 3 पासून सुरुवात होते. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आपल्याला जर विचारलंय तर सर्वात लहान पूर्ण संख्या सर मग 0 आहे. काय 0 पासून सुरुवात होते ना. सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती सर, तर सांगता येत नाही. ठीक आहे, ह्या तीनही वैशिष्ट्ये, पूर्ण संख्येची वैशिष्ट्ये लक्षात ठेवा. आता तुम्ही असंही म्हणू शकता, सर्व धन व 0 या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. म्हणजे सर्व धन आहे ना, सर्व धन आणि 0 या संख्यांना मिळून काय बनते, तर पूर्ण संख्या बनते. हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्या संख्या धन आहे आणि 0 आहे, ऋण नाहीत. नैसर्गिक संख्या सर्व धन होत्या, त्याच्यामध्ये 0 न होता याच्यामध्ये पूर्ण संख्यामध्ये 0 पण आलेला आहे. ठीक आहे, हे याचं वैशिष्ट्य आहे. सर्वात लहान आपली 0 आहे, सर्वात मोठी आपण सांगू शकत नाही. चला ठीक आहे, तर याच्यावरती आता प्रश्न कसे आलेले आहेत ते आपण प्रश्न बघूया. कारण की ठीक आहे, चल आता बघा, खालीलपैकी ही पूर्ण संख्या नाही. आता प्रश्न कुठं आहे, तर नागपूर 2011 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. काय आहे, खालीलपैकी ही
पूर्ण संख्या नाही. आता मला सांगा, मी तुम्हाला काय सांगितलं होते, पूर्ण संख्या काय आहे सर, शून्य आणि व धन ह्या सर्व काय आहेत, पूर्ण संख्या आहेत सर. मग आता मला सांगा, ही संख्या काय आहे सर, धन, ही संख्या धन, ही संख्या धन, आणि ही संख्या काय आहे सर, ही संख्या आहे सर ऋण. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या संख्येच्या अगोदर वजाचं चिन्ह असतं, वजाचं चिन्ह असतं त्या सर्व संख्या काय सर, तर त्या संख्या सर ऋण आहेत. हे मी तुम्हाला सांगितलं आहे ना. धनसंख्या आणि ऋण संख्या, आणि ज्या संख्येच्या अगोदर बेरजेचं चिन्ह असतं, बेरजेचं चिन्ह असतं किंवा कशाचंही चिन्ह, हे बघा 2 3, म्हणजे ह्या संख्या काय आहेत सर, मग ह्या संख्या आहेत धन. म्हणजे याच्या अगोदर अधिकचं चिन्ह आहे ना. ज्या संख्येच्या अगोदर अधिकचं चिन्ह असतात त्या संख्या काय आहे सर, तर त्या संख्या आहेत धन, आणि ज्या संख्येच्या अगोदर वजा चिन्ह आहे त्या संख्या काय आहेत सर ऋण. मग आपण पूर्ण संख्येची डेफिनेशन बघितली. पूर्ण संख्येची डेफिनेशन काय, शून्य व धन संख्या मिळून पूर्ण संख्या बनते. मग आता याच्यात ही ऋण संख्या आली ना, ही ऋण संख्याच पूर्ण संख्या नाही, हे आपल्याला विचारलं नाही. मग तीच आपली उत्तर असेल 3 नंबर. 3 नंबर हे -2 म्हणजे ही ऋण संख्या आहेत, ही संख्या पूर्ण संख्या नाही. बाकी ह्या तीनही संख्या पूर्ण संख्या आहेत. व्यवस्थित प्रश्न रीड करा, प्रश्न वाचा, आणि प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे तेच लिहा. नाहीतर आपण घाईघाईत काय करतो, हे नाही वाचत नाही, खालीलपैकी पूर्ण संख्या, पूर्ण संख्या तर 7 पण आहे, मग टिक करून टाकतो. तर ती घाई करू नका, व्यवस्थित प्रश्न वाचा. प्रश्नाचा शेवटचं वाक्य आणि शेवटचा शब्द काय आहे तिथपर्यंत व्यवस्थित प्रश्न वाचा. शेवटच्या वाक्यामध्ये, शेवटच्या शब्दामध्ये प्रश्नाचा पूर्ण अर्थ दडलेला असतो. ठीक आहे. चला, अशा प्रकारे आपण या गणिताला सॉल्व करू शकला असता. या गणितामध्ये किंवा या चॅप्टरमध्ये तुम्हाला हे सर्व फॅक्ट व्यवस्थित पाठ करणं गरजेचं आहे, यांचं वैशिष्ट्य समजून घेणं गरजेचं आहे. याच्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर कंटेंटमध्ये तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण त्यांना त्यांचा फायदा होईल. ठीक आहे. चला, नेक्स्ट उदाहरण बघू. आता बघा आपण पूर्णांक संख्या बघू. आत्तापर्यंत आपण काय बघितली, नैसर्गिक संख्या बघितली, पूर्ण संख्या बघितली, आणि आता बघूया आपण पूर्णांक संख्या. आता अपूर्णांक चॅप्टर वेगळा आहे बरं का, अपूर्णांक नाही, हे पूर्णांक आहेत. अपूर्णांक आणि पूर्णांक वेगळी गोष्ट आहे. आता धनसंख्या, ऋणसंख्या व शून्य संख्या या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. म्हणजे आपण सर असं म्हणू शकतो, धन, ऋण व शून्य मिळून पूर्णांक संख्या बनते. हो सर, असं म्हणू शकतो. म्हणजे काय, धनसंख्या म्हणजे काय आणि ऋणसंख्या म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे हे शून्य असेल, शून्याच्या 1 2 3 4 5 डॉट 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 पुढे अनंत आहेत. इकडे -1 -2 -3 आणि -4 हे डॉट 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 आहेत. आता मी तुम्हाला काय सांगितलं, ज्या संख्येच्या अगोदर वजा चिन्ह असते ती संख्या काय सर, तर ऋण, आणि ज्या संख्येच्या अगोदर अधिकचे चिन्ह असते ती संख्या काय सर, तर धन. फक्त शून्य ही संख्या धन आणि ऋण काहीच नाही, ही न्यूट्रल आहे. ठीक आहे. मग आता याच्यात म्हटलंय धन, ऋण आणि शून्य ह्या संख्यांना, ह्या तीनही संख्या मिळून बनते पूर्णांक संख्या. आता सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती, आता मला सांगा. हे शून्य आहे ना, इकडे ज्या संख्या म्हणजे शून्याच्या डावीकडे ज्या संख्या इकडे इकडे होत जातात त्या संख्या लहान होतात, त्या संख्या होतात लहान, आणि ह्या उजवीकडे ज्या संख्या जातात त्या संख्या होतात मोठ्या. हे लक्षात ठेवा. शून्याच्या उजवीकडे ह्या धनसंख्या ज्यावेळेस पुढे पुढे जाईल त्या संख्या मोठ्या होत जातात. म्हणजे 1 सर्वात लहान असेल, मग 2 मोठी, मग 3 त्याच्यापेक्षा मोठी, 4 त्याच्यापेक्षा मोठी, 5 त्याच्यापेक्षा, अशा मोठ्या होत जातात. आणि याच्यामध्ये सर्वात मोठी आहे वजा ऋण, मग त्याच्यापेक्षा लहान आहे -2, मग त्याच्यापेक्षा लहान आहे -3, आणि त्याच्यापेक्षा लहान आहे -4. म्हणजे या संख्येकडे लहान 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 होत जातात. म्हणून सर्वात लहान पूर्णांक संख्या जर विचारली तर सर आपण सांगू शकत नाही. आता इकडे कुठपर्यंत जात आहे, अंक संपतच नाही ना, तर आपण ते सांगू शकत नाही. सर्वात मोठी पूर्णांक संख्या ते पण सर सांगू शकत नाही आपण, कारण की इकडे किती मोठ्या होत जातात ना, तर इकडे कोणती मोठी होईल ते सांगू शकतो. जर तुम्ही 1 लाख सांगितलं तर 1 लाख 1 आहे. जर तुम्ही 1 कोटी सांगितलं 1 कोटी 1 आहे. तुम्ही 15 कोटी सांगितलं 15 कोटी 1 आहे. मग त्या संख्या अनंत आहेत, त्या संख्या संपत नाही, आणि ते उत्तर आपण सांगू शकत नाही. मग तेच आहे, उजवीकडे संख्या मोठ्या होत जातात सर, आणि डावीकडे संख्या लहान होत जातात सर. ही कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. याच्यामध्ये पूर्णांक संख्या सर्वात
लहान पूर्णांक संख्या तर सांगता येत नाही आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या तर सांगता येत नाही. म्हणजे पूर्णांक संख्या लहान कोणती सर तर सांगू शकत नाही आणि पूर्णांक संख्या सर्वात मोठी कोणती सर तर आपण तेही सांगू शकत नाही. म्हणजे लहानही सांगू शकत नाही आणि मोठीही सांगू शकत नाही. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट अजून लिहून घ्या. याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं सर्वात, आता इथे बघा, तुम्हाला जर विचारलं सर्वात मोठी धनसंख्या कोणती सर तर सांगता येत नाही सर, सांगता येत नाही. आता बघा ठीक आहे ना, हे शून्य असेल, हे बघा हे शून्यमध्ये आहे, इथे आहे 1, इथे आहे 2, इथे आहे 3, इथे आहे 4, हे डॉट डॉट डॉट, इथे आहे -1, इथे आहे -2, इथे आहे -3, हे डॉट डॉट डॉट. आता मला सांगा ह्या संख्या काय आहेत सर, ह्या संख्या आहेत ऋण आणि ह्या संख्या काय आहेत सर धन. मी तुम्हाला सांगितलं काय, इकडे संख्या मोठ्या होत जातात. मग सर्वात मोठी धन संख्या कोणती, मग ही लहान 1 आहे ना, याच्यापेक्षा मोठ्या होत जातात ना. इकडे संख्या काय होत जातात सर, तर इकडे संख्या मोठ्या होत जातात, इकडे संख्या मोठ्या आणि इकडे सर संख्या लहान होतात. मग आता सर्वात मोठी धनसंख्या सांगू शकता का, नाही सांगू शकत सर. जर मी 1 लाख सांगितलं तर 1,00,001 आहे, मी जर 1 कोटी सांगितलं 1,00,01,001 आहे, मग ती सर्वात मोठी धनसंख्या मी सांगू शकत नाही किंवा सांगता येत नाही. मग आता पुढे जर प्रश्न सर्वात लहान धनसंख्या कोणती, सर्वात लहान धनसंख्या कोणती, तर हो सांगू शकतो. काय असेल 1, मग 1 पासून सुरुवात होते ना, धनसंख्या 1 पासून सुरुवात होते. मी सर्वात लहान सांगू शकतो सर 1 आहे. आता पुढे काय असेल, सर्वात मोठी ऋण संख्या सांगा सर, सर्वात मोठी ऋण संख्या सांगू शकतो का सर आपण, तर हो सर सर्वात मोठी ऋण संख्या सांगू शकतो. बघा ही -1 आहे ना, ही सर्वात मोठी ऋण संख्या आहे. म्हणजे -1 सर्वात मोठी ऋण संख्या आहे. मग ह्या संख्येकडे बघा लहान होत जातात ना, ह्या संख्येकडे लहान होत जातात. मग आता पुढे सर्वात लहान ऋण संख्या सांगू शकता का सर, तर सर्वात लहान ऋण संख्या सर सांगता येत नाही. सर्वात लहान ऋण संख्या सांगता येत नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला समज असेल सर्वात मोठी धनसंख्या तर आपण सांगू शकत नाही, म्हणजे इकडे मोठ्या होत जातात. सर्वात लहान धनसंख्या तर धनसंख्या 1 पासून सुरुवात होते, सर्वात लहान धनसंख्या 1 आहे. सर्वात मोठी ऋण संख्या आहे, सर्वात मोठी ही ऋण संख्या आहे -1 आणि मग लहान होत जातात. मग सर्वात लहान ऋण संख्या सांगता येत नाही. मग इकडे कोणती लहान होईल ते सांगू शकत नाही ना आपण. तर हे पूर्ण वैशिष्ट्य व्यवस्थित लक्षात ठेवा, ह्या फॅक्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. सर्वात मोठी धनसंख्या काय, सर्वात लहान ऋण संख्या काय, हे पण व्यवस्थित लक्षात ठेवा. हे मित्रांनो या प्रकरणामध्ये तुम्हाला फॅक्ट लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. जर तुमचा फॅक्ट लक्षात असेल तर तुम्ही या प्रश्नाला टॅकल करू शकता, नाहीतर प्रश्न तुमच्या हातातून जातो, प्रश्न तुम्हाला समजत पण नाही. मग कसं आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला बेरीज वजाबाकी काहीच करायची गरज पडत नाही. डायरेक्ट जर असेल तर उत्तर, नसेल उत्तर तर प्रश्न गेला तुमचा. ठीक आहे, चला आता या प्रश्नावरती किंवा याच्यावरती या टॉपिकवरती पूर्णांक संख्येवरती परीक्षेमध्ये आपल्याला कसा प्रश्न विचारतो तो येणं गरजेचं आहे. आपल्याला फक्त पूर्णांक संख्या हे फॅक्ट पाठ केली आणि परीक्षेत प्रश्न कसे विचारतात हेच जर माहिती नसेल तर तो टॉपिक समजून काही आपल्याला अर्थ नाही आहे. टॉपिक तर आपल्याला समजायलाच पाहिजे. मी तुम्हाला टॉपिकचं एक्सप्लेनेशन तर करतोयच, टॉपिक पहिले समजून देण्याचा प्रयत्न करतोय, पण याच्यानंतर परीक्षेत कसे प्रश्न विचारतात ते पण तुम्हाला सांगतो आहे. कारण की जेणेकरून तुमचं कन्सेप्ट क्लिअर होईल आणि परीक्षेत आलेले प्रश्न जर तुमच्या डोळ्याखालून एकदा गेले तर परीक्षेत ते एकदा फ्रेम तुमचा कळाला की फ्रेम तोच असतो परीक्षेमध्ये, आणि परीक्षेमध्ये प्रश्न पण रिपीट होतात मित्रांनो. तर त्याच्यासाठी ही व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित नोट्स काढा. तुम्ही जर फक्त व्हिडिओ बघत असाल, एकदा व्हिडिओ बघितला सर तिथे समजलं, तुम्हाला तिथे समजतं, तुम्हाला 4 दिवस कळतं, 8 दिवस तुमच्या लक्षात राहतं, 9व्या दिवशी विचारलं तर सर मग काही लक्षात नाही. तर त्याच्यामुळं काय करा, व्यवस्थित व्हिडिओ बघा, व्यवस्थित नोट्स काढा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील आणि तुमच्याकडे सर्व व्यवस्थित राहील. चला बघा आता हा प्रश्न काय आहे बघा. आता प्रश्न आपल्याला विचारला आहे पुणे शहर चालक पोलीस भरती 2023 मध्ये मित्रांनो, आणि आपण बघतोय काय
पूर्णांक संख्या. ठीक आहे, आता तुम्हाला पूर्णांक संख्या कळाली. पूर्णांक संख्या जर तुम्हाला कळाली असेल, आपण बघा ऋण संख्या बघितली, पूर्णांक संख्या, धन संख्या हे तुम्हाला सर. आता आपल्याला काय विचारलं आहे, संख्या ही नेहमी शून्यापेक्षा काय असते सर, तर मोठी असते. मग काय करायचं आहे, शून्यापेक्षा मोठी आहे ना. आता मला सांगा सरळ परिमेय संख्या आपण बघितली नाही. परिमेय संख्या म्हणजेच अपूर्णांक संख्याचाच भाग आहे. ठीक आहे, ते आपण पुढे बघू. पण आपण पूर्णांक संख्या बघितली. आता मला सांगा शून्यापेक्षा नेहमी शून्यापेक्षा मोठी असते, मग उत्तर सर पूर्णांक संख्या असेल का, तर नाही. मग पूर्णांक संख्या म्हणजे काय सर, तर शून्य, ऋण आणि धन ह्या तीनही मिळून बनते पूर्णांक संख्या. मग इथं काय म्हटलं आहे, शून्यापेक्षा नेहमी मोठी म्हणजे शून्य असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, हे अनंत असेल. मग आता इकडे -1 असेल, -2 असेल, -3 असेल आणि -4 इकडे अनंत असेल. मग आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की ह्या संख्या काय आहेत सर, तर ह्या संख्या आहेत सर ऋण आणि ह्या संख्या काय आहेत सर धन. तर हे कशावरून ओळखायचं सर, ज्या संख्येच्या अगोदर वजा चिन्ह असते त्या संख्या सर ऋण आहेत, ज्या संख्येच्या अगोदर सर धन चिन्ह आहे त्या संख्या काय सर धन आहेत, म्हणजे अधिकचं चिन्ह म्हणजे धन. ठीक आहे, आता आपल्याला विचारलंय नेहमी शून्यापेक्षा मोठी असते. आता मला सांगा ही शून्य आहे, हे शून्य आहे. आता हे तर उत्तर नसणार आपलं ना, कारण की शून्य, ऋण आणि धन मिळून ही संख्या बनते. पण आपल्याला विचारलं नेहमी शून्यापेक्षा मोठी पाहिजे. आता मला सांगा ऋण संख्या बघा, ऋण संख्या बघा शून्यापेक्षा मोठे आहेत का, नाही सर, ह्या शून्यापेक्षा नेहमी लहान आहेत, म्हणजे आपलं हे उत्तर नसेल. मग आता बघा परिमेय संख्या काय आणि धन संख्या काय. आता धन संख्या काय सर, नेहमी हे बघा नेहमी शून्यापेक्षा मोठे असतात ना धन, +1, +2, +3, +4, +5, 6, 7, 8, म्हणजे आपलं उत्तर काय असेल मग सर धन संख्या. तर ही याची कन्सेप्ट होती. जर तुम्हाला धन, ऋण, पूर्णांक संख्येची कन्सेप्ट माहीत नव्हती तर प्रश्न आलाच नसता. मग नेहमी शून्यापेक्षा मोठे असं मग काय करणार, तर याच्यामध्ये काय कोणतं गुणाकार केलं असतं, तुम्ही वजाबाकी केली असती, बेरीज केली असती, काहीच नाही. ही कन्सेप्ट जर तुम्हाला माहीत नसती आणि कन्सेप्ट जर याची वैशिष्ट्य किंवा फॅक्ट तुम्हाला माहीत नसतं तर गणित तुमचा गेलं असतं. आता फक्त आपण बघूया परिमेय संख्या काय सर. आता परिमेय संख्या काय असतं हे बघा, परिमेय संख्या म्हणजेच अपूर्णांकाचाच भाग आहे. परिमेय संख्या म्हणजेच अपूर्णांक आहे. बघा 3/4 आहे आणि इथे लिहितो मी 4/3 आहे. आता बघा जर मी या गणिताला सॉल्व केलं आणि या गणिताला, दोन्ही एक्झाम्पल एकच आहे, फक्त मी याचा आता याला जर मी सॉल्व केलं सर, हे असं हे भाग आहे ना, 3×1 3 सर, मग 1, मग हा इथं पॉईंट दिला आणि 0, 3×3 सर 9, मग हे परत 1 परत 0 म्हणजे 3×3, म्हणजे ही संख्या मला सांगा 1 पेक्षा मोठी आहे की नाही सर, तर हो सर. मग सर परिमेय संख्या येऊ शकते ना, हो येऊ शकते, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण 1.33 आहे ना, 1 पेक्षा मोठी आहे. मग आता इथे बघा या गणिताला आपण सॉल्व करू. हेच गणित एक्झाम्पल आपण उलटं घेतलं, याला सॉल्व करू. 3/4. आता मला 4 पेक्षा 3 लहान आहे, मग काय करतो आपण, इथे 0.2 पॉईंट देतो आणि इथे 4×7 28 सर, हे 28 वजा हे 2, मग 0, 4×5 सर, तर हे 20, मग हे 0 0. मग आता काय 0.75, म्हणजे इथे काय झालं आहे, ही 0पेक्षा एकदा मोठी झाली आहे आणि इथे काय झाली 0पेक्षा लहान झाली आहे, इथे लहान झाली आहे ना. मग इथं आपल्याला म्हणून हा नेहमी शब्द दिला आहे, कधी कधी नाही, नेहमीच. धनसंख्या काय नेहमीच मोठ्या असतात. धनसंख्या कधी कधी म्हणजे एखाद्या याच्यामध्ये ह्या परिमेय संख्यामध्ये काय झालं, कधी कधी एखाद्या वेळेस तो 0पेक्षा लहान बी येऊ शकतो आणि कधी कधी एखाद्या वेळेस 0पेक्षा मोठे बी येऊ शकतो. म्हणून त्यांनी हा नेहमी शब्द टाकला आहे. नेहमी शब्द उत्तर याचं डिफाईन करतं की धनसंख्याचं उत्तर असेल, म्हणजे नेहमी 0पेक्षा ह्या मोठी असतात त्या संख्या आहेत धन. आता पेपर सेटर मित्रांनो तुम्हाला काय करू शकतो या प्रश्नामध्ये चेंजेस, याच्यामध्ये जर नेहमी 0पेक्षा, इथे फक्त त्याने हा शब्द कॅन्सल केला, आता 23 मध्ये आला ना, तर हा प्रश्न 25 मध्ये असा करू शकतो तो, नेहमी 0पेक्षा लहान असतात. मग आता मला सांगा नेहमी लहान असतात तर तुमचं उत्तर काय असेल, मग तुमचं उत्तर असेल ऋण, कारण की बघ 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, म्हणजे ह्या सर्व काय आहे धन संख्या आहेत. 1 2 आणि ह्या 3 ह्या संख्या काय आहेत सर, ह्या संख्या आहेत ऋण
आणि ह्या संख्या आहेत सर धन. मग आता आपल्याला काय विचारलं, जर ह्या संख्या नेहमी शून्यापेक्षा लहान असते तर उत्तर तुमचं काय होऊन जाईल मग ऋण. म्हणजे पेपर सेटर आता 23 मध्ये विचारलंय की सर्वात मोठी संख्या, तर सर्वात शून्यापेक्षा नेहमी मोठी असते तर ती आहे धन. आता पेपर सेटर 25 मध्ये तुम्हाला हेच प्रश्न रिपीट नाही करणार, सर्वात लहान विचारून टाकेल म्हणजे उत्तर होऊन जाईल ऋण. तर अशा प्रकारे जर तुम्ही ती कन्सेप्ट बघितली आणि आलेले प्रश्न बघितले तर तुम्हाला कळतं की प्रश्न कसे विचारतात, कसं टॅकल आपल्याला त्या प्रश्नाला करायचं आहे. म्हणूनच तुमच्यासाठी मी ही PYQची सिरीज घेऊन आलेलो आहे. PYQची ही सिरीज आहे. या सिरीजमध्ये पोलीस भरतीमध्ये आलेले प्रत्येक चॅप्टर इन डिटेलमध्ये त्याचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन हे तुम्हाला मी देतो आहे. तर याच्यासाठी तुम्ही जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जे विद्यार्थी पोलीस भरती आगामी पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगा की असे ही सिरीज चालू आहे. ठीक आहे. या सिरीजमधून मित्रांनो तुम्हाला 100% फायदा होणार म्हणजे होणारच. तुम्ही जर ही सिरीज व्यवस्थित बघितली तर 25 पैकी तुम्हाला 23+ मार्क येणार म्हणजे येणार. याच्यामध्ये गणित पण आहे, बुद्धिमत्ता पण याच्या पुढे आपण घेणार आहोत. ही पूर्ण सिरीज गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, GK सर्वच PYQ सिरीज मी पोलीस भरती या आता कंप्लीट करून इथे तुम्हाला देणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये लाईक करणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करणं गरजेचं आहे. आणि अजून तुम्हाला परत सांगतो मी, याची व्यवस्थित तुम्ही नोट्स बनवा. विघ्नहर्ता अकॅडमीवरती नाव लिहा आणि त्याची व्यवस्थित नोट्स बनवा. सिक्वेन्सनुसार व्हिडिओ बघा. दररोज 1-2 व्हिडिओ बघायचे आणि पुढे जायचं आहे. नोट्स काढायचे, समजून घ्यायचं आहे. व्हिडिओ पहिले 1-2 वेळेस बघायचा आहे, मग तिसऱ्या वेळेस बघताना तुम्ही नोट्स काढा. म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओची कन्सेप्ट समजून जाते आणि नोट्स पण समजून जाते. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघू. आता हा प्रश्न बघा. मीरा भाईंदर पोलीस भरती 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे बघा. आता सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आणि सर्वात लहान धन पूर्णांक संख्या यांची बेरीज किती. आता मी तुम्हाला सांगितले सर्वात मोठी सर ऋण संख्या कोणती आहे सर. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं ना, हा 0 आहे, इथे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे आणि डॉट 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 आहे. आता इथे काय आहे, -1 आहे, -2 आहे, इथे -3 आहे, -4 आहे, डॉट 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 आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या शून्याच्या इकडच्या ज्या संख्येच्या अगोदर वजा चिन्ह असते ती संख्या काय सर, तर ऋण. ज्या संख्येच्या अगोदर धन चिन्ह अधिक चिन्ह असतं ती संख्या काय सर, धन. आता मला सांगा सर्वात मोठी ऋण संख्या, आणि अजून तुम्हाला सांगितलं होतं की ह्या संख्या ऋण संख्या इकडे काय होतात सर, तर इकडे लहान होत जातात. अशा ह्या लहान होत जातात आणि ह्या संख्या इकडे उजवीकडे मोठ्या होत जातात सर. हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं आहे. ठीक आहे. आता याच्यात हा प्रश्न बघा त्याच्यावरतीच टॅकल आहे. ही जर कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल तर प्रश्न 1 सेकंदामध्ये सॉल्व्ह होतो. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या सांगा मला. ऋण इथून सुरुवात होते, इकडे लहान होत जातात. मग सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती सर, -1. सर्वात लहान धन संख्या कोणती, सर्वात लहान संख्या सर 1, म्हणजे +1 आहे ना. मग याच्या पुढे काय होतं सर, ते मोठ्या होत जातात. मग सर्वात लहान झाली ही आणि सर्वात मोठी ऋण झाली ही. मग यांचे फक्त आता मी तुम्हाला ही पण कन्सेप्ट सांगितली होती एक पहिलाच व्हिडिओ आपला बेरीज आहे त्याच्यामध्ये सांगितली होती. जर सर वजा असेल तर काय होतं सर, अधिक असेल तर सर काय होतं सर, अधिक. आणि वजा अधिक असेल तर सर काय होतं सर, वजा. आणि अधिक वजा असेल तर काय होतं सर, वजा. म्हणजे तुम्हाला हे पण सांगितलं चिन्ह समान असेल तर अधिक होतं, म्हणजे अधिक आहे, अधिक. वजा आहे व अधिक. चिन्ह विरुद्ध असेल, चिन्ह समान नसेल तर काय होतं, वजा होतं. वजा आहे, अधिक आहे, चिन्ह विरुद्ध आहे, वजा. अधिक आहे, वजा आहे, चिन्ह विरुद्ध आहे तर वजा. मग हेच आता मला सांगा इथे काय आहे, अधिक वजा, चिन्ह विरुद्ध आहे की समान आहे, चिन्ह सर विरुद्ध आहे. मग चिन्ह विरुद्ध आहे तर काय करायचं सर, वजा. मग 1 मधून 1 गेला किती राहतं, तर 0. मग 0 राहतं ना, मग 0 आहे सर ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व्ह करू शकला असता. आणि तुमची कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर गणित सॉल्व्ह होतो, आणि कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर गणित सॉल्व्ह होत नाही. आणि प्रश्न विचारतात मित्रांनो लेटेस्टमध्ये आलेले असे क्वालिटी एक्झाम्पल आहेत. म्हणून सांगतो तुम्हाला की व्यवस्थित व्हिडिओ बघा, व्यवस्थित नोट्स काढा आणि व्यवस्थित समजून घ्या.
व्हिडिओ 1 2 3 4 5 अनलिमिटेड किती वेळेस तुम्ही बघू शकता. व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसा लागत नाही आणि व्हिडिओ शेअर करायला बी पैसा लागत नाही. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा, तुमच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, ठीक आहे. आणि या सिरीजचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. जर कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. सर ठीक आहे.